भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार. गुरु की नहीं सुर नर मुनि जन साधुआं संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मत हुए तिनको जहाँ कुर्बान. निराकार निर्विषम काल जाल वंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशम दुनम. सोहम सुरति समापतम सकल समाना नीर्तलय उज्ज्वल हिरंबर हरदमम. बेपरवाह अथा है वार पार नहीं मध्यतम. गरीब जो सुमर सिद्ध होई गणनायक गलताना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लाऊं आद्यंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सतपुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष शेष मुख गावे पूजे आद गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समृत जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि आधारा ध्यावे शेष 88. उतरे बहुजल पारा कट है यब की फांसी. 33 कोटि आधारा ध्यावे से 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जा मैं गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जांखें चोवा जाऊं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. ज्यों राखो त्यों ही रहूं जो देवो सो खाऊं. जय इब के सतगुरु मिले
सब दुख आँखों रोए, चरणों ऊपर शीस धरूं, कहूँ जो कहनी हो। कबीर गुरु जी मिलेंगे, पूछेंगे कुशलात, आदि अंत की सब कहूँ, अपने दिल की बात। गुरु जी तुम ना भूलियो, चाहे लाख लोग मिल जाएं, हम जैसे तुमको बहुत हैं, तुम जैसे हमको नहीं। तुमरे विसारे क्या बने, मैं किसकी शरण में जाऊं। शिव ब्रंच मुनि नारदा, तिनके हृदय न समाऊं। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, साऱ्या सृष्टीचे रचनाहार कबीर देव, कबीर परमेश्वरजी हे आपले परमपिता आहेत, आपले जनक आहेत. आपण सर्व जीव इथे काळाच्या जाळ्यात फसलेले आहोत. या काळाच्या षडयंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतः परमेश्वरच इथे येतात. कबीर परमात्मा हे तेच परमअक्षर ब्रह्म आहेत, ज्यांना वेदामध्ये पूर्ण परमात्मा, परमअक्षर ब्रह्म, गीताजीमध्ये ज्याला उत्तम पुरुष तू अन्य परमअक्षर ब्रह्म म्हटलंय, हे संसार रूपी वृक्षाचे मूळ आहे, मूळ आहे. अर्थात सर्व सृष्टीचे ते पालनहार आहेत. आपण इथे काळाच्या जाळ्यात येऊन फसलो आहोत. इथे कोणताच जीव सुखी नाहीये. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपण सत्संग नाही ऐकत तोपर्यंत आपण आपल्या प्रतिदिवसाच्या कर्मांना उत्तम समजून आणि आपल्या जीवनाचं लक्ष जाणूनच करत असतो. जेव्हा आपण सत्संग ऐकतो, परमात्म्याच्या विधानाशी परिचित होतो, आपल्या कर्तव्य कर्माचे आपल्याला ज्ञान होते, अकर्तव्य कर्मांचंही ज्ञान होतं. कोणती कर्म करण्यायोग्य आहेत, कोणती न करण्यायोग्य आहेत, त्यांचंही ज्ञान आपल्याला सत्संगातूनच होतं. आणि पुण्यात्म्यांनो, सत्संगाची प्राप्ती अति दुर्लभ आहे. आणि ज्या पुण्यात्म्यांना सत्संग प्राप्त होत आहे ती खूपच चांगल्या संस्काराची माणसं आहेत. ते युगानुयुगे परमात्म्याची साधना भक्ती करत आले आहेत. आज तेच पुण्यात्मा प्रथम अग्रेसर होत आहेत, जे मागच्या जन्मजन्मांतरांपासून परमात्म्याच्या शोधात भटकत आहेत. आणि तेच आता पार होतील. परमात्मा म्हणतात की ही भोळी आत्मा सत्संग न ऐकून आपल्याच विचारांच्या आधारे आपल्याच क्रियांना उत्तम समजून भक्त आणि संतांना तुच्छ समजतात, त्यांची खिल्ली उडवतात. कारण की त्यांना ज्ञान नाही. याविषयी परमात्म्याने म्हटलं आहे के साधों से ती मस्करी और ये चोरा नाल खुशाल,
मल अखाड़ा जीतेंगे, ये युगन युगन के माल। संत भक्त जे सत्मार्ग सांगतात त्यांच्याशी हे मस्करी करतात, खिल्ली उडवतात, त्यांचा उपहास करतात. और चोरो नाल खुशाल, जे चुकीची साधना सांगत आहेत, शास्त्राच्या विरुद्ध ज्ञान देत आहेत, त्या चोरांच्या बरोबर हा प्रसन्न आहे. आणि मग सांगितलं आहे की या परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाला तेच पुण्यात्मा ग्रहण करतील. कोण? मल अखाड़ा जीतेंगे, ये युगन युगन के माल। माल म्हणजे रेसलर, म्हणजे पैलवान. या भक्तिरूपी आखाड्याचे ते पैलवान आहेत जे युगानुयुगे एक्सरसाइज करत आलेले आहेत आणि ते परमात्म्याच्या ज्ञानाला शीघ्र ग्रहण करतात. आणि दुसरे जे भक्तिहीन प्राणी आहेत ते संतांची मस्करी करतात, खिल्ली उडवतात, त्यांची निंदा करून पापाचे भागीदार होतात. त्याविषयी म्हटले आहे की साधों से ती मस्करी और चोरों नाल खुशाल, ये तो मल अखाड़ा जीतेंगे, युगन युगन के माल है। अनुयुगे करत आहात आपण, तेव्हा तर कुठे आपले परमात्म्याच्या कॅम्पमध्ये सिलेक्शन झालं आपलं. ही अंतिम मॅच आहे. आता तर हे समजून घ्या या ज्ञानाला आपण. तर अंतिम गेम आहे हा आपला. आता निघून जाल या घाणेरड्या लोकातून, सतलोकात जाल, कायमसाठी सुखी व्हाल. पुण्यात्म्यांनो, इथे सुख नावाची वस्तू नाहीये. आणि जे सुख आपण इथे शोधत आहोत त्याचं कुठे नामोनिशाण नाहीये. ज्या कारणाने शेवटी ऋषी महर्षींनी केवळ सिद्धींचा आसरा घेतला, एक दुसऱ्यांवर प्रभू बनून, एक दुसऱ्यांपेक्षा अधिक चमत्कारी बनून ते इथे आपली भक्ती नाश करत राहिले आणि जनतेला आपल्या मागे लावून त्यांचंही जीवन नाश करत राहिले. परमात्मा येतात, यथार्थ ज्ञान आपल्याला सांगतात, पण आपण त्याचा स्वीकार करत नाही. का नाही करत? कारण आपण शिक्षित नव्हतो. आणि ज्या व्यक्ती परमात्म्याच्या मार्गातील मास्टर समजल्या जायच्या, ऋषी, गुरु, मंडलेश्वर, आचार्य, शंकराचार्य, ते भक्तीशी अपरिचित होते, शास्त्रांशी अपरिचित होते. आपली मनमानी साधना आपल्याला सांगत राहिले आणि आपण त्यांना एक पोहोचलेले महापुरुष, परमधनी समजून आपण निसंशय होऊन त्यांच्या प्रत्येक वचनाचं पालन करीत राहिलो. त्यांनी आपल्याला जे काही ज्ञान दिलं ते आपण स्वीकारलं, कारण आपल्याला माहीतच नव्हतं. आणि आपण त्यांना एक विद्वान पुरुष समजायचो. जसा कोणी रोगी डॉक्टरकडे जातो, त्या डॉक्टरने खूप मोठा बोर्ड लावून ठेवला आहे, तर मग डॉक्टर जे काही औषध देईल, तर मग रोग्यासमोर शंकेसाठी कुठली जागाच राहत नाही. जे डॉक्टर औषध देतो, जसं ते खाण्याचा विशिष्ट विधी सांगतो, तर रोग्याला तर खावंच लागतं. तर पुण्यात्म्यांनो, डॉक्टराची औषधे डॉक्टरच सांगू शकतो की ही रोगनाशक आहेत किंवा अशीच पुडीत कुठली राख बांधून दिली आहे. तर हा आपला दासही डॉक्टर आहे आध्यात्मिक मार्गाचा. आपणा सर्व प्राण्यांना जन्म आणि मृत्यूचा रोग जडलेला आहे. आणि जोपर्यंत जन्म आणि मृत्यूचा नाश वा अंत नाही होत, तोपर्यंत आपण परमशांतीला नाही प्राप्त करू शकत.
तर पुण्यात्म्यांनो, या दीर्घ रोगाच्या नाशाचं कोणतं औषध आहे, काय उपचार आहेत? अर्थात जन्ममरणाच्या रोगाचा नाश करणारे कोणते मंत्र आहेत किंवा पूजा आहेत, कोणत्या साधना आहेत, त्यांचं प्रमाण कुठे आहे आणि कोणकोणत्या महापुरुषांनी या औषधांचं सेवन केलं, अर्थात या साधनेचा प्रयोग केला आणि कोण कोण पार झाले. जसं कोणी डॉक्टर असतो, तो औषध देतो आणि रोगी खूप दुःखी असेल तर तो सांगतो, वैद्य सांगतो की एक व्यक्ती अमुक गावाची, तिचं हे नाव आहे, त्याला हाच रोग होता, त्याने हेच औषध खाल्लं, तो बरा झाला. अशा अनेक व्यक्तींची नावं सांगतो. तर ती व्यक्ती जी रोगी आहे त्याला खात्री पटते की ह्याच रोगाचा रोगी अशा अशा गावात तो पण बरा झाला आहे. तर मग त्याची हिंमत वाढते, तो दृढ होतो, त्या औषधाचा तो प्रयोग करतो आणि तो बरा होतो. तर अशाच प्रकारे दास आपल्याला जन्म आणि मृत्यूच्या रोगाचे ते औषध देत आहे जे काही महापुरुषांनी वापरले आहे आणि ते या जन्ममृत्यूच्या रोगातून मुक्त झाले. या व्यतिरिक्त इतर अन्यही काही औषधे म्हणजेच वे ऑफ वर्शिप, पूजेची पद्धती, भक्तीच्या पद्धती, अन्य जे संत सांगत आहेत, जे दास आपल्याला सांगत आहे, याच्या व्यतिरिक्त त्या व्यर्थ आहेत, कारण की त्या आपल्या सद्ग्रंथात प्रमाणित नाही आहेत आणि त्यांचा असा कुठला इतिहास नाहीये की ते हे म्हणतील की या मंत्राने, ही साधना केल्याने अमुक एक संत पार झाले आहेत, अमुक भक्त पार झाले आणि दास आपल्या समक्ष त्या महापुरुषांचे नाम, त्या महापुरुषांची भक्तिविधी, त्यांच्याच अमृत वचनाने आणि त्यांच्याच सद्ग्रंथातून, म्हणजे ते ज्याला सद्ग्रंथ मानतात, प्रत्येक पवित्र धर्माचे पवित्र सद्ग्रंथ, जसे पवित्र चारही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र पुराण, पवित्र बायबल, पवित्र गुरुग्रंथ साहेब इत्यादी. तर पुण्यात्म्यांनो, मजदासाचा एकच प्रयत्न आहे की जनता आज शिक्षित आहे, श्रद्धाळू सर्व अक्षर ज्ञानयुक्त आहेत, आपले सद्ग्रंथ आपल्या जवळ उपलब्ध आहेत आणि आपण सहजपणे निर्णय करू शकतो की कोणती साधना कोणत्या महापुरुषाने केली, ज्यातून त्याला मोक्ष मिळाला. हा दास तुमची ओळख करून देईल, आपण अगदी सहज समजू शकाल. सर्वात मोठी समस्या आपल्यासमोर ही आली आहे की आपण हा निर्णय नाही करू शकत आहे की कोणती भक्ती योग्य आहे आणि कोण भगवान आहे. हा निर्णय झाला आणि मोक्ष, कारण की मग त्या क्रिया ज्या दास सांगेल, सद्ग्रंथांमध्ये प्रमाण दाखवेल, कोणत्या महापुरुषांनी ही साधना केली त्यांची ती अमृत वचने दाखवेल, तर मग आपल्याला सहज प्रमाणित होईल, आपला विश्वास बसेल आणि मग तर भक्ती करायचाच अवकाश आहे. आणि ती इतकी सोपी आहे. नाम उठत नाम बैठत नाम सोवत जागवे, नाम खाते नाम पीते नाम सेती लागवे. काम करता करता त्या नामाचा जप करायचा आहे. कोणत्या नामाचा जप करायचा आहे? सतनामाचा जप करायचा आहे.
जोही कंप्लीट कोर्स आपल्याला दिला जातो त्या सर्व मंत्रांचा जप करायचा आहे. पुण्यात्म्यांनो, दास वारंवार सांगतो की जसे पवित्र चारही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता हे दोन्ही एकच आहेत. पवित्र चारही वेदांचा निष्कर्ष आहे श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता आणि वेद हे गॉड गिव्हन स्पिरिच्युअल नॉलेज आहे. हे परमात्म्यानं दिलेलं ज्ञान आहे. परमक्षर ब्रह्म म्हणजेच कबीर साहेबजींनी, कबीर परमेश्वरजींनी आणि असंख्य ब्रह्मांडांच्या स्वामीने हे चारही म्हणजे पाचही वेद, एक सूक्ष्म वेद अजून आहे, पाचही वेद ह्या क्षरपुरुष अर्थात ज्योत निरंजनच्या अंतःकरणात फॅक्स केले होते. वेळ आल्यावर ते बाहेर पडले. जसे गर्भवती मादीतून मूल आपोआप वेळ झाली की बाहेर येतं, अशा व्यवस्थेने परमात्म्याने हे सर्व वेद, पूर्ण ज्ञान, अध्यात्म ज्ञान आणि संसारिक ज्ञान कसं राहिलं पाहिजे, काय क्रिया केल्या पाहिजेत, कोणत्या नाही केल्या पाहिजेत, हे सर्व ज्ञान दिलं होतं. परमात्मा कोण आहे, त्याची साधना कोणती आहे, आपण जिथे राहत आहात तो परमात्मा कोणत्या स्तरातील आहे, तुम्हाला किती लाभ देऊ शकतो, किती हानी पोहोचवू शकतो, हे सर्व ज्ञान दिलं होतं. या ज्योत निरंजनने जेव्हा हे वेद वाचले तेव्हा त्याला चिंता वाटली की यामध्ये पूर्ण परमात्म्याची माहिती आहे आणि त्याच्या प्राप्तीची कंप्लीट ट्रीटमेंट, कंप्लीट म्हणजे पूर्ण रूपाने विधी आहेत. त्याने काय केलं? जो परमात्मा प्राप्तीचा विधी होता, जे मंत्र होते, ते त्या पोर्शनला, त्या भागाला, वेदातील त्या भागाला नष्ट करून टाकलं आणि बाकी जो भाग होता तो आपल्याला दिला, जो ऋषींनी 4 विभागांमध्ये वाटून दिला. त्याला नावं दिली ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. त्या 5व्या वेदाशिवाय आपल्याला मोक्ष नाही. या वेदांमध्ये वर्णित विधींनी, 4 वेदांमध्ये वर्णित विधींनी, श्रीमद भगवद्गीतेत वर्णित विधींनी केवळ ब्रह्मपर्यंतची प्राप्ती होते, ब्रह्मलोकापर्यंतच जाता येते. इथली ही अंतिम उपलब्धी आहे. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये लिहिलं आहे की ब्रह्मलोकापर्यंत जेवढे लोक आहेत तिथे गेलेले प्राणी पुनर्वर्तित आहेत. तिथे गेलेलेही परत फिरून पृथ्वीवर येतात. आणि जोपर्यंत हे येणं जाणं आहे, मोक्ष नाही, तर शांती नाही, परमशांती नाही होऊ शकत. आता जसं हे 4ही वेद या ब्रह्मने, क्षरपुरुषाने आपला पुत्र ब्रह्माला दिले. ब्रह्माजींनी याला जसं जाणलं, समजलं, त्याचंच ज्ञान पुढे आपल्या वंशजांना, आपल्या पुत्र नातवंडांना दिलं. आणि त्याच ज्ञानाला आपसात विचारविनिमय करून या ऋषी, महर्षी, ब्राह्मणांनी पुढे मग आपल्या अनुभवाची पुस्तकं बनवली, ज्याला वेदांचे अन्य भाग म्हटलं जातं, उपनिषद म्हटलं जातं. तर जे वेदांचे अन्य जे भाग आहेत ते ऋषींचे स्वतःचे केलेले स्वतःचे अनुभव आहेत, उपनिषदे आहेत ते त्यांचे अनुभव आहेत. जर ते वेदांशी आणि 5व्या वेदाशी जुळत नसेल तर व्यर्थ आहे. श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान याच क्षरपुरुष ब्रह्मने दिलं आणि याने
श्रीमद भगवद्गीतेच्या मध्ये काही आपल्या स्तराच्या अकळी घुसवल्या आहेत, जोडल्या आहेत, युद्ध करवण्यासाठी आणि जीवांना भ्रमित करण्यासाठी. परंतु आपण त्याचा निर्णय त्या सूक्ष्म वेदाने करायचा आहे. आपल्याजवळ एक असा मापक आहे, असा एक आपल्याकडे एक तराजू आहे, ज्यामध्ये आपण प्रत्येक ग्रंथाला तोलू शकतो, त्याला ओळखू शकत आहोत, पारखू शकतो. आपल्याकडे एक असा ग्रंथ आहे ज्याला सूक्ष्म वेद म्हणतात. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये त्याच सूक्ष्म वेदाची माहिती दिली आहे की तो परमात्मा आपल्या मुखकमलातून त्या विस्तारपूर्वक आध्यात्मिक यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती देतात आणि त्याला तत्वज्ञान म्हणतात. मग गीता ज्ञानदाता म्हणतात गीताजी अध्याय नंबर 4 श्लोक 34 मध्ये की त्या तत्वज्ञानाला, ज्याला परमात्मा स्वतः येऊन आपल्या मुखकमलातून स्वतः सांगतात, ज्ञान देतात, त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून त्यांची सेवा केल्याने ते तत्वदर्शी संत, ज्ञानी महात्मा आपल्याला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. याने तर हे सिद्ध झाले की गीताजीतील ज्ञान कंप्लीट नाहीये, संपूर्ण नाहीये. गीता ज्ञानदात्याने हा ऑप्शन सोडून दिला, एक प्रावधान सोडून दिलं की त्याच्याशी मी परिचित नाहीये. जो परमात्मा स्वतःच्या मुखातून येऊन सांगतो ते ज्ञान सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे आणि ते त्याच्याशी परिचित असे तत्वदर्शी संतच तुला सांगू शकतील. त्यांना विचार. तर दास हे म्हणू इच्छित आहे की हे जे पवित्र 4ही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता यांचं ज्ञान चुकीचं नाही, परंतु हा कंप्लीट कोर्स नाही. यात कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज नाही, संपूर्ण अध्यात्म ज्ञान नाहीये. आणि संपूर्णाशिवाय मग पूर्ण मोक्ष कसा होईल? समजू शकतो हे तर सामान्य माणूस समजू शकतो. आता इथे हे आपले धर्मगुरू आपल्याला गोंधळवण्याचे काम करत राहिले की परमात्मा, गीता ज्ञानदाता हे कंप्लीट गॉड आहेत, पूर्ण परमात्मा आहेत, श्रीकृष्ण आहेत ते, आणि ते जगद्गुरू आहेत श्रीकृष्ण अर्थात विष्णूजी. आता जर ते जगद्गुरू असते तर त्यांनी हा ऑप्शन नसता ठेवला की तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. गीताजीचे 18 अध्याय लिहिले, 700 श्लोक आहेत, त्यात एक अध्याय अजून लिहिला असता. त्यात काय कोणते कागद संपणार होते का काही वेळेची मर्यादा होती? तर सांगण्याचा अर्थ हा असा की हे ज्ञान जे परमात्मा स्वतः येऊन देतात ते ज्ञान कोणाजवळही नसते, तर त्याला परमअक्षर ब्रह्म सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी म्हणतात. कबीर वाणी आहे ती, कबीर वाणी. तर सांगायचा अर्थ असा की जे वेदांमध्ये, गीतेमध्ये जे वर्णित विधी आहेत ते गॉड गिव्हन आहेत. गॉड गिव्हन म्हणजे पूर्ण परमात्म्याने वेद दिले ब्रह्मला, ब्रह्मने मग पुढे आपलं ज्ञान दिलं आपल्या पुत्राला ब्रह्माजींना, आणि मग अर्जुनाला श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून या वेदांचा सारांश आणि स्वतःच्या काही अडकळी यामध्ये अजून जोडल्या. तर या 9 मण सुताचा गुंता केला. काहीतरी या काल भगवान ब्रह्मने, मग ऋषींच्या अर्धवट अनुभवाने या अध्यात्म मार्गात 9 मण सुताचा गुंता केला. त्या 9 मण सुताचा गुंता सोडवण्यासाठी ते परमात्मा स्वतः इथे येतात आणि त्या गुंत्याला उलगडवून देतात.
जसे आजपासून 600 वर्षांपूर्वी परमात्मा स्वतः आले होते सन 1398 मध्ये, सन 1518 पर्यंत 120 वर्षांपर्यंत इथे राहिले, पृथ्वीवर सहशरीर आले होते, सहशरीर निघून गेले होते. तर त्यावेळी त्यांनी आपलं हे ज्ञान सांगितलं होतं, आपली ही अमृतवाणी सांगितली होती. ते परमक्षर ब्रह्म आहेत. तर त्यावेळी हे अध्यात्म ज्ञान उलगडून आपल्या अमृतवाणीत लिहून निघून गेले होते. परमात्मा अंतर्ज्ञानी आहेत, त्यांना माहीत होते की काळ परत आपली काहीतरी शक्कल लढवेल. तर परमात्मा गेल्यानंतर त्याच परमात्मा परमेश्वर कबीर देवजींच्या, कबीर साहेबजींच्या पंथात त्यांचंच गुणगान करणाऱ्यांमध्ये काळाचे दूत घुसले. त्यांनी भिन्न भिन्न पंथ कबीरजींच्या नावाने चालवले आणि त्यांनी त्या सूक्ष्म वेदाला, त्या कबीर वाणीला आपल्या अनुकूल जी काही त्यांची व्याख्या, त्यांचे अनुभव, त्यांनी ज्या कोणाकडून हे ज्ञान ग्रहण केलं त्या ज्ञानाचं जसंही समर्थन, आपल्या अज्ञानाचं समर्थन, त्या अनुभवाचं समर्थन करण्यासाठी त्यांनी त्या कबीर सागरमध्ये, त्या कबीर साहेबांच्या वाणीतही काही फेरफार केला. आता कारण काय होतं की ते लोक असं म्हणायचे की आम्ही कबीर सागरमधील ज्ञान देत आहोत, आणि ते बडबडत होते तसे. मग त्यांनी पाहिलं की कबीर सागरमध्ये, उद्या कुणी विचारलं की कुठे आहे कबीर सागरमध्ये, आणि पाहिलं तर त्यात गडबड दिसली. त्यांच्या व्याख्येच्या विपरीत कबीर सागरमधील परमात्म्याची वाणी होती, कबीर साहेबांची वाणी. तर त्यांनी त्यात आपल्या अटकळीनुसार आपल्या अज्ञानाला खरं ठरवण्यासाठी काही त्यात परिवर्तनही केलं. आता मालकांना माहीत होतं की 600 वर्षांपर्यंत, कारण की आज याची आवश्यकता भासणार होती, या सूक्ष्म वेदाची, याची पूर्ती करण्यासाठी कबीर परमेश्वरजींनी आपले प्रिय आत्मा गरीबदास साहेबजींना गाव छुडाणी, जिल्हा जज्जर, हरियाणा प्रांत या ठिकाणी आदरणीय गरीबदास साहेबजींचा जन्म एका शेतकरी कुटुंबात जाट जातीत झाला. तसे संत जात मानत नाहीत, परंतु ज्या वर्णात आपण वाढतो त्याचा थोडाफार परिणाम दिसतोच दिसतो. परंतु परमात्म्याने या कॉन्सेप्टला क्लिअर केलं आहे की जात ना पूछो संत की, पूछ लीजिए ज्ञान, और तो मोल करो तलवार का, पड़ी रहने दो म्यान. आदरणीय गरीबदास साहेबजी जेव्हा 10 वर्षांचे बालक होते, आपल्या स्वतःच्याच गावातील शेतात, स्वतःच्याच जमिनीमध्ये तिथे गाई म्हशी चारत होते. परमात्मा तेच कबीरदेव काशीतून सहशरीर गेल्याच्या जवळजवळ 200 वर्षांनंतर सन 1518 मध्ये गेले होते, सहशरीर गेले होते परमात्मा कबीरजी, आणि सन 1727 मध्ये येऊन ते गरीबदासजींना सतलोकातून येऊन परत भेटले, जवळजवळ 209 वर्षांनंतर. आणि मग त्यांना तिथे येऊन त्यांच्या जवळ पोचले. त्यावेळी हे गुराखी म्हणजेच आदरणीय गरीबदास साहेबजी तसेच त्यांचेच मित्र गवळी तिथे पशु चारत होते. सकाळच्या 10 वाजता फाल्गुन शुद्ध द्वादशी आणि विक्रम संवत 1784 म्हणजे सन 1727 दिवसाच्या 10 वाजता जेवण करीत होते. गायी चरत होत्या, इकडे तिकडे काही बसल्या होत्या झाडांखाली.
परमात्मा एका साधू वेशात, जिंदा महात्म्याच्या वेशात तिथे आले. गवळ्यांनी गुराख्यांनी म्हटलं, राम राम महाराजजी. परमात्मा म्हणाले, राम राम भाऊ. तर ते गुराखी मुलं म्हणाली की महात्माजी या जेवायला. परमेश्वराने भोजनाला नकार दिला आणि धन्यवाद दिले आणि म्हणाले की मी जेवण करून आलोय भाऊ, माझ्या गावाहून. गुराख्यांनी विचारलं, तुमचं गाव कुठे आहे, किती लांब आहे इथून? परमेश्वरजी म्हणाले, कबीरजी की 16 शंख पर हमरा तकिया, हम गगन मंडल के जिंदा, हुक्म हिसाबी यहाँ चल आए, काटण काळ का फुंदा. गुराख्यांनी विचारलं होतं की महाराजजी तुमचा मुक्काम कुठं आहे, तुमचं गाव कोणतं आहे, आपण कुठे राहता? तेव्हा परमेश्वरजी म्हणाले होते की 16 शंख पर हमरा तकिया, 16 शंख कोसांवर आमचा तक्क्या म्हणजे आमचं स्थान आहे. हम गगन मंडल के जिंदा, आम्ही आकाशात फिरणारे महात्मा आहोत. हुक्म हिसाबी हम चल आए, काटण काळ का फंदा. आम्ही आमच्याच आदेशानुसार इथे काळाचा हा दोर कापण्यासाठी इथे आलो आहोत. हे गूढ ज्ञान मुले नाही समजू शकली, ते गुराखी गोपाळ नाही समजू शकले, ज्यात मोठ्या वयाचेही होते. त्यांनी विचार केला की 16 कोस पर्यंत लांब असेल. आधी एकमेकांशी एवढे परिचित नव्हते कारण की साधनं नसायची. मग म्हणाले, महात्माजी भोजन करा. परमात्मा म्हणाले, नाही भोजन नको. तर ते म्हणाले, भोजन नाही केलं तर निदान दूध तरी प्यावंच लागेल महाराजजी, कारण की एक श्रद्धा आणि प्रेमाने लाडाने पूर्वी दासाला खूप माहिती आहे, त्या पवित्र वेळेची खूप जाण आहे, ज्यात येणाऱ्या पाहुण्याचा किती मान ठेवला जायचा. आज या धनाच्या शर्यतीत आणि या शिक्षणाने आपल्याला किती निकम्मा बनवलं आहे. दया उरली नाही, आदर उरला नाही. आम्ही पहिल्यांदा जेव्हा कुठल्या गावातून शहरात गेला होता दास, तर तिथे पाहिलं होतं शहरातील त्या लोकांचं वागणं. मला आश्चर्य वाटायचं की ना हे म्हणतायत की पाणी प्या, ना हे म्हणतात की या जरा जेवून घ्या, किंवा हे असंही म्हणत नाहीत की या जरा बसा. हा कसा व्यवहार आहे या लोकांचा? ही थोडीशी वीज आधी शहरांमध्ये पडली होती. काही रिस्पेक्ट उरला नाही. स्वार्थ असेल तर बोलायचं, नाही तर नाही. आता ही जवळजवळ सगळीकडेच पसरली आहे. तर त्यावेळी हा दास पाहत असायचा, कुणीही व्यक्ती अनोळखी येत असायचा, म्हणायचा की रात्री इथेच मुक्काम करावा लागेल मला. त्याचा विशेष सत्कार, आदर, वेगळी त्याची व्यवस्था खूप प्रेमानं केली जायची. आणि भोजन तर सर्वप्रथम विचारायचे. तर त्याच दृष्टिकोनाने त्यांनी म्हटलं की नाहीतर दूध प्यावंच लागेल. पूर्वी गायी खूप राखायचे गावात, शहरात म्हणजे शेतात खूप साऱ्या गायी राखायचे. आणि खूप साऱ्या गायी अशाही असायच्या, गरीब असायच्या, जेव्हा पाहिजे तेव्हा वासरू लावायचं आणि दूध काढायचं. तर परमात्मा म्हणाले की मी दूध पेईन, पण कुमारी गायीचं. पाजायचं असेल तर पाजा बाळांनो. तर ते जे मोठे गुराखी होते ते म्हणू लागले की बाबाजी तुझी तर दूध पिण्याची इच्छा नाहीये, थट्टा करत आहात तुम्ही. कुमारी गाय कधी दूध देते? तर परमात्मा म्हणू लागले की तुमची नियत दूध पाजायची असेल तर कुमारी गाय सुद्धा दूध देईल. जे मोठे गुराखी होते त्यांना तर वाटले की ही मस्करी आहे. छोटा मुलगा होता 10 वर्षांचा गरीबदास साहेबजी. ते उभे राहिले. मुलं जशी क्रियाकलाप करतात, त्यांचं एक खूप लाडकं वासरू होतं, जिला बैलाचा संग झालेला नव्हता, म्हणजे कुमारी. तिला पकडून आणले. गळ्यात रस्सी बांधलेली होती छोटीशी, आणि तिला पकडून घेऊन आले. पहा महाराजजी,
हिला वासरू तर नाहीये, दूध कसं देईल ही? तेव्हा परमात्मा म्हणाले, बाळा असं कर, आपल्याजवळ जे कुठलं भांडं असेल छोटंसं, जसं मातीचं एक पात्र होतं, 5-7 किलो लस्सी वगैरे घेऊन जायचे, ते धुवून स्वच्छ करून ठेवलेलं होतं. म्हणाले की हे आहे, हे स्वच्छ करून ठेवलं आहे, ठेवायच्या खाली. गरीबदासजी पकडून बसले त्या गायीच्या आचळांखाली आणि परमात्म्याने उभं राहून अशी थाप मारली कबीर साहेबांनी त्या गायीच्या कमरेवर. आशीर्वादाने भारलेला हात ठेवला परमात्मा कबीरजींनी. आचळ मोठे मोठे होऊ लागले आणि दुधाची धार लागली. भांड भरताच ती आपोआप बंद झाली. बोलो सतगुरुदेव. आता ते गरीबदासजी त्या भांड घेऊन गेले. ते परमात्म्यांना म्हणाले, घ्या महाराजजी, प्या, आपण तर कमालच केली. आता परमात्म्यांनी अर्ध प्यायले, काही प्यायले त्यातले, आणि उरलेलं म्हणाले की मुलांनो तुम्ही प्या, गुराख्यांनो तुम्हीही प्या. गवळ्यांनो, तर मोठे मोठे जे गवळी होते ते म्हणाले की आम्ही नाही पिणार. एकतर तुम्ही जादूटोणा करून हे असं दूध काढलं आणि माहिती नाही की तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तुमचं उष्ट आम्ही नाही पिणार. नि या जादूच्या कुमारिका गाईचं दूध प्यायलो तर पाप लागेल, आम्ही नाही पिणार. तर ते उठून निघून गेले. हे असं झाल्यामुळे की हा बाबाजी बळजबरी तर नाही करणार, प्यावंच लागेल आपल्याला. गरीबदासजी म्हणाले, आणा भगवान, आपला हा दास पिईल. पुण्यात्म्यांनो, साधों से ती मस्करी ये चोरा नाल खुशाल, मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. तर ते युगायुगांचे मल्ल होते गरीबदासजी, युगायुगांचे पैलवान होते, रेसलर होते, प्रॅक्टिस करत आले होते. त्यांच्या हृदयात एकदम गोष्ट सामावली की आणा, तुमचा हा दास पिईल. तर पुण्यात्म्यांनो, या ज्ञानाला, या मार्गाला तोच ग्रहण करत आहे जो युगायुगांचा मल्ल पैलवान आहे, खूप दिवसांपासून यात समरस आहे. तर आदरणीय गरीबदास साहेबजी म्हणाले, प्या. आणि म्हणाले की महाराजजी, दूध तर आम्ही रोजच पितो, पण या दुधाची चव आजपर्यंत पाहिली नाही मी. तेव्हा परमेश्वर कबीरदासजी म्हणाले की बेटा, हे सतलोकातून, माझ्या लोकातून आलं आहे. तिथे दुधाच्या नद्या आहेत, सरोवर भरली आहेत, ती खराब नाही होत. मोठे मोठे पुण्यात्म्यांनो, या गोष्टींचा आज हा विश्वास पटवणं आज विज्ञानाने असं नास्तिक केलं आहे भोळ्या जीवांना, की दूध खराब कसं होत नाही, कुठेही ठेवा खराब होणार, हे होणार, ते होणार. आता जसं गंगेचं पाणी जे आहे, गंगा नदीचं, ते कुठेही ठेवा, ते कधीच खराब होत नाही. किंवा कुठल्या समुद्राचं ठेवा किंवा विहिरीचं कोणतंही पाणी ठेवा, भले डिस्टिल करून ठेवा, तेही खराब होतं. तर हे एक सॅम्पल आहे सतलोकातील मटेरियलचं, पदार्थाचं, की तिथे असे पदार्थ आहेत. गरीबदासजी म्हणाले, भगवान, खरंच का तिथं दुधाची सरोवर भरलेली आहेत? म्हणाले, हो बेटा. तर मग तिथं गायही ठेवण्याची आवश्यकता नसेल? म्हणाले, नाही, बिलकुल नाही. आता हे गुराखी त्यांच्या पशूंमुळे खूप दुःखी असतात. तो दुःखी असतो, त्यांना फिरवून फिरवून तो विचार करतो की हा पिच्छा कसा सुटेल, असं कोणतं स्थान आहे. तर ते म्हणाले, महाराजजी, खरंच मी कसा विश्वास ठेवू आपल्या बोलण्यावरती? एकदा दाखवा मला तुमचा सतलोक, आपलं जे तुम्ही स्थान सांगत आहात, जादूमय ते समुद्र वगैरे आणि बागांचं, फळफुलं बहरलेली असतात, लगडलेली असते सदाबहार बाग, असं सांगितलं परमात्म्याने सतलोकामध्ये. गरीबदासजी तिथं राहत होते जिथे शमीचे वृक्ष, शमीचे अनेकानेक वृक्ष होते. आंब्याचे तर तिथे पाहायलाही मिळत नसत, 1-2 झाडं कुठेतरी असायची. तर त्यांना मोठं आश्चर्य वाटलं
परमात्मा आले याच उद्देशानं होते इथे की माझा कोणी साक्षीदार होईल, मला कोणी ओळखावं, माझा साक्षी होईल येणाऱ्या आगामी काळात या कलियुगामध्येच. कारण मधली पिढी यायची होती, त्यामुळे मालकांनी सगळी भूमिका तयार केली होती, बॅकग्राऊंड तयार केली होती की हु इज गॉड, कोण आहे परमात्मा आणि कसं त्याला ओळखता येऊ शकतं, काय लक्षणं आहेत त्याची. तर ते लीला प्रत्येक युगात करतात दाता, आणि याचंच प्रमाण वेद देतात की तो अशी लीला करतो. सतलोकात घेऊन गेले परमात्मा त्या आदरणीय गरीबदास साहेबजींना. त्यांच्या आत्म्याला शरीर तिथेच राहिलं. वरचे सर्व लोक दाखवले, ब्रह्मा विष्णू महेश यांचे लोक दाखवले, त्यांच्या स्थितीशी ओळख करवली, त्यांच्याशी बोलणं करवलं, आणि त्यांनी स्वतः स्वीकारलं की आमचा जन्म आणि मृत्यू होतो, परमात्मा कुणी वेगळा आहे, आम्हीही त्याच्याच शोधात व्यस्त आहोत, परंतु आम्हाला त्यांचे दर्शन नाही झाले. आणि तो परमात्मा प्रकाश रूप आहे. अशा प्रकारच्या त्यांनी गोष्टी सांगितल्या. मग धर्मराजाच्या दरबारात गेले, जो इथल्या ब्रह्मांडाचा न्यायाधीश, आपल्या सर्व आत्म्यांचा तो निर्णय घेतो, न्याय करतो, कर्मानुसार त्यांचे पुढचे निर्धारित करतो. संस्कार त्या लोकात जेव्हा गेले, त्याच्या जवळ पोचले, तेव्हा धर्मराजाने आपले आसन सोडले, आपली खुर्ची सोडून उभा राहिला, आसन सोडून, आणि म्हणाला, विराजमान व्हा परमात्मा. आता पुण्यात्म्यांनो, आपण पाहता की एखाद्या व्यक्तीचं असं व्यक्तिमत्व असतं की त्याला आपोआप माणूस कुठेही जाईल तिथे त्याचा सत्कार करतात, कारण त्याचे संस्कार, त्याचं पुण्य त्याच्यासोबत असतं. त्याच दृष्टीने जेव्हा परमात्मा तिथे पोचले, तेव्हा स्वतः उभा राहिला तो न्यायाधीश, कारण की असा पुण्यात्माच केवळ अशी पदे प्राप्त करतात. आणि उभं राहून सत्कार केला आणि म्हणाले की विराजमान व्हा भगवन. तर तिथे बरीच बोलणी झाली परमात्म्याची आणि तो प्रियात्मा त्या धर्मराजाची. आता धर्मराजाच्या दरबारात देई कबीर तलाक, मेरे बोले चुके हंस को तू पकडना मत कजाक. आता तो परमक्षर ब्रह्म इथल्या न्यायाधीशावर असा रागावला जसा एखादा उच्च अधिकारी एका छोट्या अधिकाऱ्यावर त्याला उपदेश देतेवेळी सक्तीने बोलतो तसा. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझे नाव कल्पना गणपती कांबळे. आपण कुठून आलात? मी सांगली जिल्हा दुधारी राहते गाव आणि तालुका वाळवा इथून आलेले. आपला व्यवसाय काय आहे? मी व्यवसाय, माझा स्टाफ नर्स हा व्यवसाय आहे आणि मी सध्या जवाहर नवोदय विद्यालय सातारा क्षेत्रखावली इथे मी कार्यरत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 29 मे 2019ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी लहानपणापासूनच यल्लामा देवीची भक्ती करत होते. तिचा मंगळवारही करत होते आणि लिंब हा प्रकार जो असतो ते भक्तीसाठी की घरातली सगळे सुखी समाधानी राहू दे म्हणून त्याच्यासाठी ते लिंब हा प्रकारही करत होते. नंतर गणेशजीची भक्ती करत होते, संकष्टी चतुर्थी सर्व करायचे आणि त्याच्यानुसार आणि म्हणायचे की घरातले सगळे सुखी समाधानी राहू दे. शंकरजींची महाशिवरात्री हे करायचे. महाशिवरात्रीमध्ये म्हणायचे की महाशिवरात्री केल्यानंतर घरात सगळे सुख समाधान येतं, त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि काही काळी संकट येत नाही यासाठी सुद्धा भक्ती करत होते. नंतर दुर्गामातेची गुरुवार करायचे, मार्गशीर्ष महिन्यात ते गुरुवार करायचे आणि त्या दिवशी सर्व आजूबाजूच्या लोकांना बोलवून प्रसाद वगैरे द्यायचे, पुस्तक वाटायचे की घरात सुख शांती राहावी, पैसा यावा, घरात दुःख कुठलंच येऊ नये यासाठी ही भक्ती करत होते. जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, देवीदेवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, या भक्ती विधी आपण करत होतात. मग मला असं विचारायचं आहे की आपण मूळतः महाराष्ट्रामध्ये जी काही भक्ती साधना आहे
ती तर करतच होतात, तर आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यावी आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? ह्या शरणात येण्यापाठीमागं एक कारण झालं की माझे पती ते म्हणाले की संत रामपालजी महाराज हे असे संत आहेत की जे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती करणारे आहेत आणि ते सद्भक्ती देतात. तर आपण ऑनलाईन पुस्तक जे आहे ते मागवून आपण वाचून घेऊया. तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की तुम्ही ते पुस्तकं वाचू शकता. आणल्यानंतर ते वाचायला त्यांनी सुरुवात केली आणि आम्हाला सांगितलं की हे पुस्तक ह्याच्यामध्ये खूप छान ज्ञान आहे, तुम्ही वाचा. तर मी पहिल्यापासूनच ह्या भक्ती केल्यामुळे मला लाभ काय होत नाही, त्याच्यामुळे मी सगळी भक्ती सोडून दिली. ते तुम्ही वाचून घ्या, मला काय त्याच्यामध्ये हे इंटरेस्ट नाही. तर ते पुस्तक वाचत पुस्तक म्हणले आणि म्हणाले की हे पुस्तक मी इथं ठेवतो, तुम्हाला गरज वाटले तर तुम्ही वाचा, जबरदस्ती नाही आहे. मग बरेच दिवस झाले पुस्तकाकडे मी पाहायचे. मला खूप सवय होती की टी व्ही पाहायचे, पिक्चर सिरियल पाहायचे आणि नंतर पूर्ण वेळ माझा टी व्ही समोर जायचा. स्वयंपाक करायचा आणि टी व्ही समोर बसायचा, हा वेळ होता माझा. त्याच्यानंतर मग आज शाळेला जेव्हा सुट्टी लागली तेव्हा म्हटलं आज हे पुस्तक वाचायचं. पुस्तक एका बाजूला आणि टी व्ही एका बाजूला. पुस्तकाकडे लक्ष जायचं आणि टी व्हीकडे पण लक्ष जायचं. म्हणायचं नाही आज नाही वाचायचं, आज आपण टी व्ही सिरियल सगळे बघून घेऊया आणि उद्या पुस्तक वाचूया. असे करत करत 8 दिवस ते पुस्तक वाचलंच नाही. शेवटी म्हणलं ह्या पुस्तकामध्ये आपल्यासारखं लक्ष जाते, तर ह्या पुस्तकामध्ये विशेष असं काहीतरी आहे की जे आपल्याला त्या खेचून घेतं आहे की ह्या पुस्तकामध्ये असं ज्ञान असावं. म्हणून एक दिवस हे केलं आणि वेळ काढला आणि त्या पुस्तकाला हातात घेतलं. पुस्तक हातात घेतल्यानंतर जेव्हा वाचायला सुरुवात केली ते पुस्तक असं वाटलं की त्या पुस्तकाला आपण खाली ठेवूच नाही, जे काय आहे सगळ्या सुविधा जागेवरच मिळाव्यात असं वाटायला लागलं. नंतर असं करत करत शेवटचं जे राहिलं पुस्तक, तर पुस्तक शेवटच्या दिवशी त्या पुस्तक वाचायच्या वेळेस घरी एक लग्न होतं. माझे मिस्टर म्हणले की आपल्याला माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे, तर आपण त्या लग्नाला जायचं आहे, तर तू तयार राहा. मी म्हटलं मी त्या लग्नाला येणार नाही, माझं पुस्तक वाचायचं आहे, ते माझं पूर्ण करायचं आहे, तुम्ही लग्नाला जाऊन या. तर ते म्हणाले नाही मी एकटा जाणार नाही, तुला यावंच लागेल. ठीक आहे म्हणलं मी येईन, पण माझी एक अट आहे. तर काय अट आहे? तर मला पुस्तक माझं पूर्ण करायचं आहे, मी कुठंही येऊन बसेन आणि माझं पुस्तक पूर्ण करेन. ठीक आहे म्हणले. मी म्हटलं हे करण्यापेक्षा मग त्यांच्या पाठीवर बसले गाडीवरती आणि सर्व तोंड पॅक करून ते पुस्तक त्यांच्या पाठीवर खोलून ते वाचायला सुरुवात केली. तर माझे मिस्टर म्हणले अगं असं काही करू नकोस, बाकीचे लोक काय म्हणतील की तू माझ्या पाठीवर पुस्तक वाचते. नाही म्हणलं मला त्यातमध्ये इतकं सत्य ज्ञान आहे ते मला राहत नाही आणि ते मला कंप्लीट करायचं आहे. असं करत करत लग्नाच्या ठिकाणी गेलो. लग्नाच्या तिथं गेल्यानंतर तिथं इतका गोंधळ होता की मला पुस्तक वाचायला वेळच नाही मिळाला. मी म्हणलं मला कुठंही जागा द्या, मला ह्या लग्नाशी काही संबंध हे नाही, मला लग्नामध्ये भाग नाही घ्यायचा आहे, मला माझं पुस्तक पूर्ण करायचं आहे. तर म्हणले आता ह्या खेडेगावमध्ये तुला कुठं जागा द्यायची? मला म्हणलं कुठेही जागा द्या. मग म्हणाले तुला मी SD स्टँडमध्ये तुला बसवतो, चल. मग तिथे SD स्टँडमध्ये मला नेलं आणि तिथं बसवलं. तिथं बसवल्यानंतर मग ते वाचून पूर्ण पुस्तक वाचलं. त्याच्यानंतर मला समजलं की किती सत्य ज्ञान आहे आणि लाखो इतके वर्ष या सत्य ज्ञानापासून वंचित आहोत. मग माझ्या मिस्टरना म्हटलं काही असू द्या, मला लवकरात लवकर मला नामदीक्षा घ्यायची आणि अशा प्रकारे आम्ही सद्भक्तीमध्ये आलो. ताई, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे, या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान कळालं आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर मला असं विचारायचं की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची जी सद्भक्ती स्वीकारली आणि जो काय आपल्याला गुरुमंत्र मिळाला, त्या गुरुमंत्रामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? लाभ तरी इतके आहेत की सांगता कमी पडतील, पण तरीही त्यातून मी थोडे जे काय आहेत ते लाभ तुम्हाला सांगते. तर मला पहिला लाभ मिळाला तो आध्यात्मिक लाभ मिळाला की जे मी काहीच मला आध्यात्मिक ज्ञान असं काहीच नव्हतं की जे ज्ञान इतकं आगाढ ज्ञान की आम्ही इतक्या वर्ष का नाही घेतलं. इतकी वर्ष सर्व 50 वर्ष जी आहेत ती अशी वाया गेल्यासारखी वाटली. त्याच्यानंतर मग ते आध्यात्मिक ज्ञान मिळालं आणि मी एक लहानपणापासून हा विचार करायची की मी आता एवढ्या वर्षाची झाले, आता हे मेल्यानंतर लोक म्हणतात आत्मा हा इथं जातो तिथं जातो, तर त्या आत्म्याचं काय होत असेल. आता आपण एवढ्या वर्षाचं झालो, ह्याच्या आधी आपण कुठं जन्माला आलो असेल, हे आत्म्याचं काय होतं. हे जे ज्ञान आहे हे संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काय लाभ प्राप्त झाला?
माझ्या मुलाचे पायाचे घोटे जे आहेत ना ते दुखायचे, भरपूर सुजायचे. खेळून आला की ते इतके दुखायचे की तो हातही लावू द्यायचा नाही. हात लावायला गेलं तर मम्मी म्हणायचं खूप सुजलेले आहेत, हात नको लावू. बिलकुल असं बेडची चादर जी असते, चादर अंगावर घ्यायची, ते सुद्धा टच होऊ द्यायचं नाही, एवढं हे व्हायचं. मी परमात्म्याला दंडवत घातलं. परमात्मा म्हटलं की तुमचंच लेकरू आहे आणि त्या लेकराला असं दुःख मलाही पावत नाही, तर तुमचंच लेकरू, त्यांना बरं करा, असं मी त्यांना दंडवत घातलं. आणि दुसऱ्या दिवशी मी उठून पाहिलं की हळूच जाऊन त्याच्या पायाला हात जेव्हा लावला तर त्या लेकरांनी ऊसुद्धा केलं नाही, चूसुद्धा केलं नाही. उठून उभा राहायला म्हटलं मम्मी माझे पाय व्यवस्थित झाले. हा एक माझा म्हणजे माझ्या परिवाराला झालेला लाभ आहे. आणि माझी मुलगी एकदम तडकी फड होती, खूप रागवायची, राग करायची, कुणालाही मागचं पुढचं काही हे करायची, बोलायची तर विचार करायची नाही. आणि त्याच्यामुळे आता ती इतकी शांत आहे की कोणतीही गोष्ट अशी हसण्यावरही घेऊन जाते आणि एकदम व्यवस्थित चाललेलं आहे. खूप वर्षापासून खूप माझं डोकं दुखायचं, खूप इतकं डोकं दुखायचं की त्या डोक्याला गोळी जरी घेतली तर असं वाटायचं की हे डोकं कुठंतरी काढून ठेवावं. तर ते ह्या भक्तीमध्ये आल्यापासून ते माझं डोकं दुखायचं कमी झालं. आणि मला बऱ्याच एक 20-30 वर्षापासून मला स्किनचा प्रॉब्लेम होता. बऱ्याच ठिकाणी मिरजेला दाखवलं, नंतर कोकणामध्ये दाखवलं, नंतर इथं साताऱ्यामध्ये दाखवलं, पण मला त्याचा काही फरक नाही पडला. पण भक्तीमध्ये आल्यापासून तो फरक मला, त्याचाही फायदा झाला की तो क्लिअर बरा झालेला आहे. आणि 3-4 वर्षापासून माझा गुडघा दुखत होता, खूप दुखत होता. इतका गुडघा दुखायचा की मला बसणं काय, पायरीसुद्धा उतरता येत नव्हतं. मग पायरी उतरायचं झालं तर काहीतरी आधार घेऊन उतरावा लागायचा. आणि नंतर मग हे भक्तीमध्ये आल्यानंतर ही सतभक्ती करत करत कधी माझा गुडघा दुखायचा कमी झाला तेही मला कळालं नाही. हा एक लाभ झालेला आहे. माझ्या मिस्टरांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्या हार्टच्या प्रॉब्लेमच्या त्यामुळे त्या भक्तीत आल्यामुळे त्यांच्या गोळ्या बंद झाल्या आणि ते व्यवस्थित आहेत, व्यवस्थित सेवा करतात. आणि याच्या आधी आता हे काही दिवसापूर्वीची म्हणजे 3-4 दिवसाच्या आधीचीच गोष्ट आहे की माझे मिस्टर पहाटे माझ्या बहिणीच्या मुलाला मुंबईवरून येताना आणण्यासाठी गेले होते. तर 3:30ची वेळ आहे. 3:30च्या वेळेस ते गाडीवरून प्रवास करत होते, घेऊन त्याला वापस येत होते. तर रस्त्यामध्ये खड्डा होता म्हणून त्या बाजूने थोडंसं चालले तर एक मोठी ट्रॅव्हल्स, लांबलचक जी ट्रॅव्हल्स होती त्या ट्रॅव्हलनी त्यांना धक्का दिला आणि त्या धक्क्यानुसार ते बाजूला पडले. पण परमात्म्याची इतकी दया झाली की त्यांच्या फक्त नखाला जखम झाली आणि गुडघ्याला जखम झाली. याच्यावर इतकं परमात्म्याने त्यांना व्यवस्थित ठेवलेलं आहे. हा एक त्यांचा लाभ झालेला आहे. ताई, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला असंख्य लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण जो भगत समुदाय आज आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल? TV चॅनलच्या माध्यमातून बघणाऱ्या यांना मी संदेश तर देऊ शकत नाही, पण प्रार्थना करू शकते की तुम्ही ह्या सतज्ञान समजून घ्या आणि एक सद्भक्ती घेऊन स्वतःचं कल्याण करून घ्या. जर कोणा साधकाला असं जाणवत असेल की त्यांनी सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सध्या संत रामपालजी महाराजांनी एवढी सुविधा झालेली आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर खुललेलं आहे. त्या नामदार सेंटरवर भक्ती घेण्यासाठी सत्संगच्या तिथे फोन नंबर येतात, त्या फोन नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तिथं जाऊन नामदीक्षा घेऊन स्वतःचं कल्याण करू शकता. या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? काही नाही, निःशुल्क नामदान दिलं जातं. धन्यवाद. नमस्कार. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 70303039